प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनमध्ये काही एक्झाम्पल बघत आपण आहोत. त्यामध्ये आणखी एक एक्झाम्पल, दोन कॉइन्स आर टॉस्ड सायमल्टेनियसली आणि ती फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग ॲटलिस्ट वन हेड. दोन कॉइन केलेले आहे, आपण काय केलेलं आहे, दोन नाणी आहेत ती काय केलेली आहे, टाकलेले आहे सायमल्टेनियसली, बरोबर. आणि तिची संभाव्यता विचारलेली आहे कमीत कमी एक हेड, कमीत कमी एक छापा येण्याची संभाव्यता विचारली आहे. आपण सॅम्पल स्पेस कॅपिटल एस इज इक्वल टू बघूया, दोन कॉइन टॉस जर केलं तर काय काय येईल बघा, हेड येईल, हेड टेल असेल, टेल हेड आणि टेल टेल, म्हणजे नंबर ऑफ सॅम्पल स्पेस आपल्याला मिळाला 4. आता इव्हेंट काय करूया बघा, इव्हेंट आपल्याला सांगितली आहे, म्हणजे जी घटना आहे ए, त्याला आपण म्हणूया ए. इव्हेंट ए आहे प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग ॲट लिस्ट वन हेड, कमीत कमी एक हेड येण्याची संभाव्यता आपल्याला काय केलेली आहे इथं विचारली आहे. आपण बघूया ॲटलिस्ट वन हेड, बघा इथं दोन हेड आहेत, चालतील, कमीत कमी एक जास्तीत दोन असेल तरी चालेल. इथं एक हेड आहे एच टी, इथं पण एक आहे बघा टी एच, पण इथं टी टी आहे, आपल्याला चालणार नाही, आपल्याला कमीत कमी एक हेड येण्याची संभाव्यता प्रोबॅबिलिटी आपल्याला विचारली आहे. देअरफॉर नंबर ऑफ ए आपल्याला किती मिळेल, 3. देअरफॉर प्रोबॅबिलिटी इज इक्वल टू नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एस इज इक्वल टू 3/4. ही काय येईल बघा बाळांनो, आपल्याला संभाव्यता आपल्याला काढता येईल